ही पालक आहे, मी पूर्ण पाण्यामध्ये डीप केली. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घाला आणि केमिकल पूर्णपणे रिलीज होईल. जर का पालक भाजी केमिकलच्या पाण्यातून काढली असेल तर असं मिक्स करून घ्या. याला 5 ते 10 मिनिटं असंच पालकला मिठाच्या पाण्यात घालून ठेवा. मी आज डाळ भाजी करणार आहे किंवा पालक भाजी असं म्हटलं जातं. तर मी 1 वाटी यात तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर अर्धा वाटी ही हरभऱ्याची डाळ आणि अर्धा वाटी या डाळी सगळ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत, 2-3 पाण्याने. त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये पालक ही मस्त छान बारीक चिरून घेतलेली आहे. ही पालक मी याच्यात घालणार आहे. बारीक चिरून घ्यायची पालक. त्याच्यानंतर मी यात टोमॅटो टाकलेला आहे. असं 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि त्याला पण असं कापून घेऊन टाकलेलं आहे. आज मी हिरव्या मिरच्यांची बनवणार आहे डाळ भाजी. त्याच्यामध्ये मी 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. तुम्हाला तिखट किती हवं याच्या हिशोबाने मिरच्या घाला, कारण हिवाळ्यात हिरव्या मिरच्यांची डाळ भाजी किंवा पालक भाजी खूप छान लागते. हे बघा, डाळ भाजी छान शिजून रेडी झालेली आहे. टोमॅटो पण छान शिजलेले आहे आणि मिरच्या पण. अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर फोडणीसाठी मी तयार केलेले शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे घेऊ शकता किंवा स्किप पण करू शकता. त्याच्यानंतर 1 कांदा चिरलेला आहे मी बारीक आणि आलं आणि लसूणचं पेस्ट तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे पूर्ण. अशा प्रकारे सगळं तयार करून घेतलेलं आहे. आता भांडं छान तापलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये 2 भांडी तेल टाकायची. तेल तुमच्या आवडीनुसार टाकावं, तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं. यात 1 चमचा मोहरी टाकायची. ती तडतडायला लागली की 1 चमचा जिरं गॅस फ्लेमवर करून घ्यायची. त्याच्यानंतर शेंगदाणे टाकायचे. हे छान शेंगदाणे फुटू द्यायचे. शेंगदाणे छान तळल्या गेले मग याच्यामध्ये कांदा टाकायचा. हे बघा, शेंगदाणे छान फुटायला लागले, तळल्या गेले ते शेंगदाणे छान. आता याच्यामध्ये 1 चिरलेला कांदा टाकायचा. कांद्याला छान परतायचं. शेंगदाणे तुमच्या जळणाने याची काळजी घ्यायची. आमच्या साईडला डाळ भाजी पालक भाजी खूप फेमस आहे. प्रत्येक लग्नांमध्ये कार्यक्रमामध्ये डाळ. आता कांदा झालेला आहे. त्याच्यात तुम्ही आलं लसूणचं पेस्ट टाका. 2 मिनिटं झाले. असं छान परतत राहा. ते एकीकडून लागणार नाही, 4ही बाजूने छान ते शिजलं जाईल. असं हे करता. याला 5 मिनिटं असं होऊ द्या. हलकंसं लाल आलं लसूण. सारखं याला हलवत राहा, कारण सगळीकडून व्यवस्थित ते शिजल्या जाईल याची काळजी घ्या. जेव्हा याचा छान
सुवास यायला लागला की समजायचं अद्रक लसूण छान शिजला गेला. त्याच्यानंतर 1 चमचा धनेपूड, मसाला थोडा 2 मिनटं शिजू द्या. त्यात शिजल्यानंतर 1 चमचा चवीनुसार मीठ घाला. त्याला परत फिरवून तिखट आणि मसाला छान शिजल्यानंतर त्यात तुम्ही थोडं 1 चमचा पाणी घाला. पाणी घातल्यानंतर 2 मिनिटं शिजू द्या. हे तेल सोडायला लागलं आता तेल सोडायला लागलं की डाळ भाजी मसाल्यामध्ये छान व्हायला लागली. आता तुम्ही याच्यामध्ये कस्तुरी मेथी 1 चमचा टाका. त्याच्यानंतर रवीने छान असं मिक्स करून घ्यावे. आता त्याच्यात पालक भाजी जी आहे ती एकजीव होईल आणि आपण टाकलेल्या मिरच्या पण यात फुटायला लागेल. असं करून बघून घ्यावं. त्याला पण डाळ भाजी, पालक भाजी किंवा गळगट्टा असं म्हणतात. सगळेजण आपापल्या नावाने याला भाजीला नावं ठेवलेली आहे. असं करून झालं. आता याच्यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे डाळ घट्ट पातळ अशा हिशोबाने तुम्ही डाळीत पाणी घाला आणि परत त्याला रवी मिक्स करा. जेणेकरून यातली डाळ भाजीतली पालक जी आहे ती एकजीव होईल छान. डाळ भाजी पूर्ण छान अशी तयार झालेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळा. त्याने काय होतं, पालक आणि लिंबाचं कॉम्बिनेशन चांगलं झाल्यामुळे हे पचायला छान असतं आणि याचे फायदे पण खूप होतात. झाली माझी डाळ भाजी हिरव्या मिरच्यांची तयार. तुम्ही पण एकदा करून बघा, कशी वाटते मला कळवा. डाळ भाजी छान मस्त. तर मी गॅस बंद करते. डाळ भाजी सुंदर आणि तुम्हाला मिरची पण दिसेल. त्याच्यानंतर शेंगदाणे पण. अशी छान आणि सुंदर मस्त डाळ भाजी तयार. त्याच्यासोबत तुम्ही लिंबू पण पिळून खाऊ शकता.